हॅलो गाईज, तर मी काय आणलं आहे आज तुमच्यासाठी सर्वांचा आवडीचा ब्रेकफास्ट म्हणजे साबुदाणा वडा। प्रत्येकाची आवड असते साबुदाणा वडा। तर गाईज बघूया आज आपण आता कसा बनवणार आहे। तर यासाठी घेतला आहे मी इथे खूप साऱ्या हिरव्या मिरच्या, शेंगदाण्याचा कूट जो भाजून घेतलेला आहे मी, आणि त्याचप्रमाणे इथे 2 ते 3 बटाटे मी इथे उकडून घेतलेले आहे। त्याचप्रमाणे इथे साबुदाणा घेतला आहे 1 वाटी, जो मी 4 तास आधीच भिजवून ठेवला होता। त्यानंतर मी इथे मिरचीचा ठेचा घेतला आहे। त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ घेतलं आहे। एवढे बेसिकचे साहित्य आपल्याला इथे लागणार आहे। तर याची प्रोसेस बघूया। तर इथे घेतले आहे मी एक जे पातेलं, ज्यामध्ये मी हे पीठ मिक्स करून घेणार आहे। तर आता इथे मी मला जेवढे लागेल तेवढे मी इथे बटाटे टाकून घेणार आहे आणि हे एका काटा चम्मचच्या साहाय्याने एकदम मॅश करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित इथे मी मॅश करून घेतलेले आहे बटाटे। तर आता यामध्ये मी थोडा थोडा करून साबुदाणा ॲड करून घेणार आहे। आपल्याला लागता साहित्य ॲड करायचं आहे। त्याचप्रमाणे मी ते शेंगदाण्याचा कूटसुद्धा घेतलेला आहे। इथे आपण मिरचीचा ठेचा घ्यायचा आहे, आपल्या आवडीचा तिखटप्रमाणे घ्यायचा आहे। मी ते चवीपुरतं मीठ घालते आहे। तर आता हे व्यवस्थित आपण मिक्सचर तयार करून घ्यायचं आहे। तर इथे व्यवस्थित इथे आपण मिक्स करून घेणार आहे। यामध्ये आपल्याला कोणतेही पाणी वगैरे ॲड करायची गरज नाही, कारण की इथे जे आपण उकडून बटाटे घेतलेले आहे त्याचं मॉइश्चरमुळे आपल्याला बाइंडिंग व्यवस्थित भेटेल। तर तुम्ही बघू शकता इथे मी आता थोडंसं पाणी घेतलं आहे, ते आता हाताला लावून मी इथे याचे वडे बनवून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज कमी जास्त करू शकता। मी मीडियम ठेवलेली आहे। तुम्ही बघू शकता इथे एकदम इझिली वडा बनवून तयार झालेला आहे। तर आता मी याला एका डिशमध्ये काढून घेते। बाकीचे सुद्धा वडे मी इथे बनवून घेणार आहे। तर इथे मी 4 वडे बनवून घेतलेले आहे व्हिडिओत दाखवण्यापुरते। तर आता इथे मी एका कढई घेतली, ज्यामध्ये खूप सारं तेल मी इथे गरम करून घेतलेलं आहे। तर आता एक एक करून आपल्याला इथे वडा सोडायचा आहे तेलामध्ये। तुम्ही बघू शकता एक सोबत मी इथे 4 वडे सोडलेले आहे। तेलाचं टेम्परेचर मीडियम आहे, जास्त गरम नाही जास्त थंड नाही। आणि लगेचच आपल्याला हे मिक्स नाही करायचं आहे, कारण की साबुदाणा आपला तेलामध्ये विरघळू शकतो। तर इथे 5 मिनिटानंतर मी इथे एका चमच्याने हलवलेले आहे वडे। तुम्ही बघू शकता मस्त कलरसुद्धा आलेला आहे वड्यांना। तर इथे व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपण हे वडे तळून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता इथे वडे तळून झालेले आहे, मस्त इथे खरपूस मी तळून घेतलेला आहे। तर आता याला एका डिशमध्ये मी काढून घेते। तर इथे मी सगळे वडे आता काढून घेणार आहे। वड्यांसोबत खाण्यासाठी मी ते 6 ते 7 हिरव्या मिरच्या चिरून ठेवल्या होत्या, त्यासुद्धा तळून घेणार आहे। ह्या खूप मस्त लागतात स्पायसी। तर आता इथे मी वड्यांसोबत खाण्यासाठी इथे चटणी बनवणार आहे, ज्यासाठी मी इथे घेतली आहे 1 वाटी दही, त्याचप्रमाणे 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ। तर आता इथे एवढी सगळी सामग्री घेऊन मी आता हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता एकदम इझिली आपली इथे चटणी तयार झालेली आहे। तुम्ही उपवासासाठी बनवत असाल तर ही तशीच खाल्ली तरी चालेल, किंवा याला तडका दिला तरीही चालेल। मी आता एका वाटीमध्ये काढून घेणार आहे। तर इथे चटणी तयार आहे आपली। आता इथे आपण वडे सर्व करून घेऊया। तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी आणि एकदम खरपूस आपले इथे मस्त एकदम साबुदाणा वडे बनवून तयार आहे। एकदम सिंपलशी रेसिपी आहे, जी तुम्ही स्वतः ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू सो मच।